नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। झाडांना इतकी सुंदर फुलं दिसतात ना की तोडावीशी वाटत नाही, पण आता काय उन्हाने ना सुकून जातात हे फुलं थोड्या वेळाने, त्यामुळे मग मी तोडते। आणि खरं सांगायचं तर खूपच सुंदर वाटतात झाडावरती, पण सुकतात लगेच उन्हाने, त्यामुळे मग देवासाठी मी अशी फुलं घेतली। आणि पारिजातालाही खूप सुंदर फुलं येतात, पण थोड्या वेळानेच 8-9च्या नंतरच ते पूर्ण सुकून जातात, त्यामुळे ना असे घेऊन गेले ना घरामध्ये राहतात बराच वेळ, 10-11 पर्यंत तरी आरामशीर चांगले राहतात, नाही तर लगेच सुकतात। आता ऊन खूप जास्त वाढलंय ना, त्यामुळे तर दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेत होते मी। म्हटलं तुळशीची पूजा आणि दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेते, आणि त्याच्यानंतर मग देवपूजाही मला आणखीन करायची होती। रांगोळी कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। आता इथे पूजा वगैरे बाहेरची झाली, आता खिडक्या वगैरे उघडून घेत होते, कारण की खिडक्या राहिल्या होत्या उघडायच्या, आणि दरवाजा उघडला होता मी, बाहेरचं सगळं काय आवरून घेतलं होतं। आता सकाळचं बरंचसं काम असतं, बाहेरचं सगळं धुवून घेणं, परत झाडू मारणं, आणि त्याच्यानंतर रांगोळी पूजा वगैरे, आणि त्याच्यानंतर मग आता मला देवपूजाही करायची होती। आता सकाळचं हे काम पहिलं होतं माझं, आणि त्याच्यानंतर मग किचनमध्ये मी जात असते, आणि जे राहिलेले काम आहेत ते मग नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून घेत असते। तर फरशी मी उठल्यावरती झाडू मारलं की लगेच पुसून घेते, त्यामुळे मग पूजेला लगेच बसते सकाळचंच। तर आता पूजा वगैरे पण माझी इथे झाली होती, आणि फुलं इतकी सुंदर वाटतात ना देवाला ठेवल्याच्या नंतर, खरं सांगायचं तर आहे ना, मी सणाला वगैरे घेऊन येत असते फुले, पण अशी रोज मला फ्रेश फुलं भेटतात देवासाठी, त्यामुळे खूप छान वाटतं। तर इथे मी भरले वांगीची भाजी बनवणार होते, म्हणलं चला रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी। तर भरले वांगीसाठी मी इथे लसूण, खोबरं, कोथिंबीर घेतले होते, आणि ते बारीक करून घेत होते, आणि वांगी कट करून ठेवले होते, शेंगदाणे भाजून घेतले होते मी इथे, आणि ते त्यामध्येच ॲड केले होते। आता मसाला बारीक झाल्याच्या नंतर टमॅटो कट करून घेतला होता, आणि जी बारीक मसाला केलेला आहे तो त्यामध्ये ॲड केला। त्याच्यानंतर हळद, आपले बेसिक मसाले, कांदा मसाला, काळा मसाला, किचन किंग मसाला हेच मी त्यामध्ये ॲड केलं होतं, आणि मीठही, धना पावडर थोडी। हा घरकुल मसाला आहे, तोही मी त्यामध्ये ॲड केला होता। आता इथे कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि कढीपत्ता टाकला होता। आता कढीपत्ता एकदम फ्रेश असतो, आपल्या गार्डनमधलाच आहे, त्यामुळे ना रोज असा फ्रेश कढीपत्ता मला भाजीसाठी भेटून जातो। तर इथे वांगी लगेच मी त्यामध्ये टाकली होती, आणि छान परतूनही दिली होती। त्याच्यानंतर जो मसाला उरला होता तोही त्यामध्ये ॲड केला, त्यालाही छान परतून दिलं, आणि थोडंसं पाणी टाकून होऊन दिलं होतं, आणि त्याच्यानंतर मग पाणी ॲड केलं होतं, जितकं मला पाहिजे होते भाजी तितकं मी पाणी त्यामध्ये ॲड केलं होतं। आता इथे भाजी थोडीशी व्हायला लागली की मी थोड्या वेळ झाकूनही ठेवलं होतं, लवकर बनते त्यामुळे। आणि इकडे लगेच चपाती बनवायची तयारी चालू केली होती मी, आणि चपातीचं पीठ मळूस तर भाजी पण तयार झाली होती। आता इकडे चपात्या बनवायला घेतल्या होत्या, आणि आर्यन हेल्प करतो, आर्यनची खूप जास्त हेल्प होते मला। असं जेवण वगैरे करायचं असेल त्या टायमिंगला तो सगळी हेल्प करतो मला, ताटं बनवण्याला, बनवून द्यायला, किंवा सगळ्यांना वाढण्यासाठी काय लागते काय नाही। आता इथं दहीमध्ये साखर, सगळ्यांसाठी दही वगैरे वाटीमध्ये घेणं, ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो, आणि घरामध्ये पण छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये खूप हेल्प करतो तो मला।
आणि लगेच आम्ही जेवायलाही बसलो होतो, कारण की चपाती गरम गरम बनवले की लगेच आम्ही जेवायला बसतो. आता जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर मला दळणही आज करायचं होतं, तर मी गहू म्हटलं उन्हामध्ये थोड्या वेळ ठेवते आतमधलं काम होईपर्यंत. आता मला भांडे आणि किराणा जी भरला होता तोही मला व्यवस्थित लावून घ्यायचा होता, त्यामुळे म्हटलं ते काम होईपर्यंत ऊनही गव्हाला थोडं भेटेल, त्यामुळे मग मी उन्हाला टाकलं होतं गहू आणि मग आतमध्ये येऊन भांडे वगैरे क्लीन करायला घेतले होते. आता ऊन दिलं ना की बरं पडतं गव्हाला, तर थोड्या वेळच ऊन देणार होते आता ते घरातलं आतलं काम होईपर्यंतच. आता इथे मी भांडी वगैरे धुवून घेत होते. आता ही भांडी धुण्यासाठी मला अर्धा पाऊण तास गेला होता. आता मी थोडासाच व्हिडिओ घेतला होता, कारण की भरपूर मोठा व्हिडिओ होता, त्यामुळे थोडासाच व्हिडिओ इथं शूट केला होता. आणि खरं सांगायचं अर्धा पाऊण तास माझा या भांड्यामध्येच गेला होता. आणि सकाळी 2-3 वेळा भांडी धुवून होतात दिवसभरातून. आता मुलंही घरी आहेत ना, त्यामुळे भांडी भरपूर पडतात. नाश्ता काही खाऊशी वाटलं की लगेच काही बनवायचं हे ते चालूच असतं दिवसभर. आणि जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता सकाळपासूनची भांडी होती, त्यामुळे खूप जास्त पडले होते. आता रात्री सामान आणलं होतं आणि लेट झालं होतं, त्यामुळे मग मी तसंच ठेवून दिलं होतं आणि आता मी ठेवून देत होते. आता ज्या गोष्टी मला लागणार आहे, डाळी वगैरे, पोहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी डब्यामध्ये काढून घेत होते. ज्या गोष्टी नाही लागणार आहे आता लगेच, त्या गोष्टी मी ठेवून देणार होते. तर असंच काय चालू होतं. तर रात्रीचं तसंच ठेवून दिलं होतं, म्हटलं उद्या करेल. आणि माझं इथे डोकं इतकं दुखत होतं ना, पण आता हे कामही खूप महत्त्वाचं होतं, त्यामुळे मग मी हे काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जरा वेळ आराम केला होता. आता हे काम करणं पण बराचसा वेळ गेला होता माझा ह्याच्यामध्येही, कारण की हे दिसतं थोडंसं, पण बराचसा वेळ सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं ठेवणं आणि हे सगळं पसारा सगळं आवरून घेणं, बराचसा वेळ गेला होता. तर आता इकडे सगळं लावून घेत होते मी आणि ज्या गोष्टी नाही लागत आहे ते मी टिपीमध्ये असे भरून ठेवत असते, जेणेकरून मग ते भेटतात. आता हे मसाले वगैरे जे लागतात ते एका डब्यामध्ये ठेवून दिले आणि ज्या डाळी वगैरे असतात ते डब्यामध्ये भरून ठेवत असते. आता हा मला किराणा 2-2.5 महिने जातो, त्या हिशोबानेच मी भरत असते. आणि धान्य पण जेव्हा संपतं तेव्हा मी 2-3 महिन्याचं एकदमच धान्य पण भरून घेत असते. आता होतं त्यामुळे मग गहू वगैरे मी काय भरलं नव्हतं, जे नव्हतं त्याच गोष्टी मी आता भरल्या होत्या. आता हे किराणाचं जे लागतं ते, कारण की सारखं सारखं जायला दुकानामध्ये तेही होत नाही, त्यामुळे मग असं पटकन सगळ्या गोष्टी घरात असल्या की बरं पडतं. त्यामुळे आता असं काय भरून ठेवते मी टिपीमध्ये, डब्यामध्ये आणि जे लागणार आहेत त्या बरण्यामध्ये असं काय सामान सेट करत असते. तर हे सनी म्हणून बॉटल आहे, मी ते दाखवते तुम्हाला. फिनाईल आहे, जे आपण जे लिक्विड वापरतो ना फिनाईलचं, लायझॉन वगैरे तसं आहे ते. ते ना माशा येत नाहीत ते वापरल्याच्या नंतर, तर ते मी 1 वर्षापासून वापरते आहे. त्याचा स्मेल पण असं काही खराब नाही आहे, जसं लायझॉनचं आहे तसंच आहे. पण ते माशा वगैरे आता ह्या दिवसामध्ये माशा खूप यायला लागल्यात आणि त्यामुळे ना असं हे वापरल्याच्या नंतर माशा येत नाहीत घरामध्ये. आता आमच्या इथं तर माशा यायला चालू झालेल्या आहेत आणि इतके परेशान करतात ना, काही जरी खराब जरी नसेल ना तरी घरामध्ये माशा दिसणार. असं खूप एक टायमिंगला तर खूप जास्त प्रमाणामध्ये माशा येतात घरामध्ये आणि त्याच्यामुळं मग मी हे आता भरलेलं आहे. लायझॉन पण भरलेलं होतं, पण ही बॉटल मी तुम्हाला दाखवली कारण की म्हटलं माहीत नसेल कोणाला तर त्याच्यासाठी.
तर ही बॉटल खूप उपयोगी ठरते, कारण की माशा येत नाही ह्याने जर फरशी पुसली तर. त्यामुळे थोडंसंच टाकायचं असतं, जास्त काही टाकायचं नसतं ते पाण्यामध्ये, आणि पुसून घ्यायचं. स्मेल पण चांगला आहे त्याचा, एवढं काही खराब नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावे, म्हणून मी तुम्हाला ती बॉटल दाखवली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.